सोलापुरातील 813 मिळकती या आता B2 पासून मुक्त झाल्यात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली। आमदार देवेंद्र कोठे यांनी या B2 साठी पाठपुरावा केलेला होता। सोलापूर महानगरपालिका हद्दीतील B2 या सत्ता प्रकारात अडकलेल्या 813 वर मिळकतीची अखेर सुटका झाली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली आहे। या कामासाठी शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पाठपुरावा केला। त्यांच्या आग्रही भूमिकेमुळेच हे काम मार्गी लागल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। यावेळी सभागृहात सदस्यांनी बाकं वाजवून आनंद व्यक्त केला। एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे की सोलापूर महानगरामध्ये जे अनादी काळापासून 118 वर्षापूर्वी भास्करराव जाधवजी जे इंग्रजाच्या काळामध्ये 118 वर्षापूर्वी इंग्रजाच्या काळामध्ये कामगार वसाहती ज्या होत्या त्यांना काही जमिनी दिल्या होत्या आणि ह्या जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी 118 वर्षापासून तेथील जनता ही वाट पाहत आहे आणि त्यामुळे ह्या 813 मिळकती आहेत आणि 9000 कुटुंब आहेत, 40,000 परिवार आहेत, 40,000 जनसंख्या राहते या वस्तीमध्ये। आणि ही तांत्रिक बाब इतकी क्लिष्ट होती की सर्व विभाग थकून गेले। आतापर्यंत माननीय स्वतः सुशीलकुमार शिंदेजी माजी मुख्यमंत्री त्या ठिकाणी असे सर्वांकडे हा प्रश्न गेला, पण काही हा प्रश्न सुटत नव्हता। पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि हा प्रश्न सोडण्याकरता आम्ही या ठिकाणी पुढाकार घेतला आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की आता सोलापूरमध्ये B2 मध्ये असलेल्या 813 प्रॉपर्टीज ज्यामध्ये 9000 परिवार आहे यांना आता फ्री होल्ड करण्यात आलेला आहे। आणि फ्री होल्ड करताना 1989चा जो रेडी रेकनर होता, आजचा नाही, 1989च्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे, फक्त 2.5%, 89च्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे एवढाच त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं या ठिकाणी सोलापूरच्या B2च्या सर्व प्रॉपर्टी आता फ्री होल्ड होणार, हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। आणि एखाद्या निर्णयाच्या मागे किती लागायचं, एखादं काम करून घेण्याकरता किती पाठपुरावा करायचा, याचं उत्तम उदाहरण त्या भागाचे आमदार देवेंद्र कोठे आहेत। मी देवेंद्र कोठेंचा आभार मानतो की निवडून आल्याबरोबर त्यांनी या ठिकाणी हा प्रश्न सरकारकडे लावून धरला आणि आज या ठिकाणी या प्रॉपर्टी फ्री होल्ड करण्यामध्ये देवेंद्र कोठेजी यांचं खूप मोठं योगदान आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो आणि देवेंद्र कोठेचे अभिनंदन करतो। सोलापूर शहरातील महसुली जमिनीच्या प्रश्नांवर महसूल मंत्र्यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं निर्णय केला होता। याची घोषणा सकाळी विधानसभेत केली गेली। बावनकुळे म्हणाले की सोलापुरात विविध ठिकाणी अशा 813 वर मिळकती आहेत ज्यांच्या उतार्यावर 118 वर्षापासून B2 हा सत्ता प्रकार नोंदला गेला। यामुळे मिळकतदारांना विकास करताना बऱ्याच अडचणी येत होत्या। विधानसभा निवडणुकीनंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी या मिळकती B2 मुक्त कराव्यात यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला। अगदी सुशीलकुमार शिंदे यांच्या मुख्यमंत्री पद काळातही हा निर्णय झालेला नव्हता, मात्र आमच्या सरकारनं हा निर्णय केला असून याचा लाभ सोलापुरातील 813 मिळकतींमधील 9000 पेक्षा अधिक कुटुंबांना आणि 40,000 लोकांना होईल। या मिळकती आता फ्री होल्ड होतील। त्यांना 1989च्या रेडी रेकनर प्रमाणे घरगुतीसाठी 2.5% तर व्यावसायिकांना 5% नजराणा भरून अ वर्गात समाविष्ट करता येईल। या निर्णयानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी शहरातील रेल्वे लाईन्स, मुराजी पेठ, सिद्धेश्वर पेठ यासह अनेक भागात अशा मिळकती आहेत, सर्वांनाच याचा लाभ होईल। शहर विकासाला चालना मिळेल। अनेक गोरगरीब आणि गिरणी कामगार यांना स्वमालकीचा आनंद मिळेल। मी ज्या चाळीत जन्मलो त्यांच्यासाठी काहीतरी करू शकलो याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया दिली। मी प्रथमतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व महायुती सरकारचा आणि विशेष करून चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करण्याची माझी भावना आहे की सोलापूरचा जो प्रश्न ब्रिटिश काळापासून प्रलंबित होता, विशेषतः सोलापूर शहरातील कामगारांच्या ज्या चाळी आहेत 13 चाळी, त्यासोबत 850 मिळकती आणि जवळपास 9000 कुटुंबांचा जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी साहेब प्रलंबित होता। अनेक दशकं आम्ही ही प्रश्न निकाली काढण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत होतो, परंतु कोणी आमची भावना समजून घेतली नाही। आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती केल्यानंतर बावनकुळे साहेबांनी या विषयी लक्ष घातलं आणि आम्ही साहेबांना सांगितलं की ज्या जमिनी आम्हाला ब्रिटिश काळामध्ये खरेदी खताने आणि कबुलियतीने विकत दिलेले आहेत अशा जमिनीवरती चुकीच्या पद्धतीने
त्या ठिकाणी B2 हा सत्ता प्रकार लावल्यामुळं अध्यक्ष महोदय आमच्या कामगारांच्या चाळी ह्या जवळपास 100-125 वर्ष जुन्या झालेल्या होत्या. आम्हाला कुठल्याही प्रकारचं पुनर्विकास होत नव्हतं, बांधकाम परवाने मिळत नव्हते, घरांवरती कर्ज मिळत नव्हते. एकीकडे आपलं फडणवीस साहेबांचं सरकार महाराष्ट्र राज्यात 20 लाख घर बांधण्याचा संकल्प करतोय, परंतु आमच्या या सगळ्या कामगारांच्या चाळींचा पुनर्विकास रखडला होता. आम्ही बावनकुळे साहेबांना विनंती केली की आपण हे काम करून द्यावं, आणि त्यांनी फक्त 2.5% वरती आम्हाला हे काम करून दिल्यामुळं, आणि विशेषतः सोलापूरचे आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब सुद्धा सातत्याने यासाठी पाठपुरावा करत होते, आणि यातनं साहेब निश्चितच अनेक दशकं रखडलेला हा विषय मार्गी लागलाय. मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाठपुरावा केला, त्याला यश आलंय असं देखील ते म्हणाले. B2च्या या निर्णयानंतर सोलापुरात जल्लोष करण्यात आला. महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी तसंच माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी मोठा जल्लोष केला. सोलापूर शहरातील 40% जमिनी जुन्या शहरातील हे चाळी असतील, हे B2 जमिनी होते. आमदार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी इलेक्शनमध्ये अनेक लोकांना या ठिकाणी शब्द दिला होता, चाळीतील लोकांना या ठिकाणी शब्द दिले होते की B2 जमिनी मी या ठिकाणी उठवून टाकेल. कारण 100 वर्षापासून हे रद्द केली जमीन होती, अनेक डेव्हलपमेंट झालेले होते, अनेक काही जवळपास 40 ते 50 हजार लोकांचा हा प्रश्न होता. मिल कामगारांची घरी होते, त्यांच्या नावावर या ठिकाणी घरं नव्हते. आज B2चा विषय सत्ता प्रकार रद्द झाल्यामुळं आज तो विषय त्यांच्या लोकांच्या नावावर जमिनी या ठिकाणी होणार आहे. आज तुम्हाला माहिती आहे 40 ते 50 हजार लोक आपले या ठिकाणी 100 वर्ष झाले त्या ठिकाणी राहतात, पण ते ठिकाणी काही करू शकत नाही. कारण का B2ची जमीन असल्यामुळे कुठलं डेव्हलपमेंट करता येत नाही, ना कुठलं त्या घराला असेल चाळीला हात लावता येत नाही. आमदार देवेंद्र कोटे शब्द दिलं होतं लोकांना की मी हा विषय राज्य शासनाकडे पाठपुरावा करून मी सोडवून आणेल. अनेक लोकांना आश्चर्य वाटलं होतं, पण जसं बोले पैसा चाले वंदनीय पावले असं म्हणल्याप्रमाणे आमदार देवेंद्र कोटे यांनी सतत मुख्यमंत्री साहेब बावनकुळे साहेब जयकुमारजी गोरे साहेब यांच्या माध्यमातून सतत राज्य शासनाकडे पाठपुरावा केलं, आणि B2ची जमिनी या ठिकाणी सोडून आणून लोकांना या ठिकाणी एक सोलापूरच्या विकासासाठी एक मोठं पाऊल या ठिकाणी आमदार साहेबांनी या ठिकाणी उचललं. ज्याप्रमाणे आमदार साहेबांचे जे आजोबा काकासाहेब कोटे यांनी अनेक काही लोकांच्या घरं त्यांच्या नावाने करून दिले होते, पण B2 या ठिकाणी राहिलं होतं. हे स्वप्न देवेंद्र कोटे यांनी काकासाहेबांच्या माध्यमातून असेल तू मागे बढो. अनेक लोकांचा प्रश्न या ठिकाणी निकाली काढला. हा पूर्ण भविष्य न होणारा हा निर्णय आज रेडिएटरच्या 1980 जवळपास आज एक जर रेडिएटर आता जर काढला तर जेवढं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आहे त्याचा 70% आपल्याला या ठिकाणी भरावं लागत होतं, तर ते आज तसा न होता 2.5% आणि 5%. हे पण रेडिएटर 1980 सालचं रेडिएटर फक्त 2.5% आणि 5% या ठिकाणी ऑर्डर झालेली आहे. आणि मला विशेष भारतीय जनता पार्टी असेल, राज्य सरकार असेल, जनता B2चा विषय जो आहे तो विषय असा होता, इतका किचकट होता, कारण ब्रिटिशांनी ती मिल चालवली. ब्रिटिशानंतर ती मिल प्रताप शेटने घेतली. प्रताप शेटने काही वर्ष चालवली. प्रताप शेटनी माधवराव आपटेंना दिली, आणि माधवराव आपटेच्या वेळेला हे लिक्विडेशनमध्ये निघाले. म्हणजे साधारणतः ह्या प्रश्नावर गेली 19 वर्ष आम्ही कामगारांच्या घरासाठी झगडत होतो.
त्याच्या अगोदर फॉरेस्ट होतं. फॉरेस्ट उठवण्यासाठी 4 वर्षाचा कालावधी गेला आणि त्याचं ऑफिस भोपाळला होतं. हे सगळे कागदपत्र घेऊन दिल्यानंतर देखील या कामाचा कोणी पाठपुरावा केला नाही किंवा कामगारांना दिलासा देण्याचं काम केलं नाही. मग शिंदेसाहेब असतील, अनेक मुख्यमंत्री गेले, विलासरावच्या वेळेचा उपस्थिती प्रश्न होता. केवळ तात्यांनी ज्या सोसायटीचं काम केले, ज्या गृहनिर्माण संस्थेचं काम केलं, त्यावेळेला ताता त्या संस्थेचे चेअरमन होते. तात्यांची अपेक्षा होती की बाबा या मिल कामगारांना एक फ्लॅट चांगलं मिळावं. आणि आजसुद्धा जर बघितलं तर त्या उतार्यावर तात्यांचंच नाव आहे आणि ती इच्छा पूर्ण करायचं काम सगळ्यांच्या हे देवेंद्रदादानं केलं. नाहीतर आमच्या ह्या वेळेला टक्केर ॲडिट करून नोटिसा दिल्या होत्या. अन्यथा काय झालं, एखादी दुर्घटना घडली तर आता महापालिका त्याला जबाबदार राहणार नाही. तुम्ही तुमच्या घराची सुरक्षितता ठेवा नाही तर पाडा. मग दादानी हा प्रश्न कामगारांचा उचलून धरलावर आणि त्याला देवेंद्र भाऊ गोरेने, देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचा पाठपुरावा दादाने केला. त्यांचं अभिनंदन काल बावनकुळे साहेबांनी मीडियामध्ये सभागृहाचं कामकाज करताना केलेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांना कळलं की देवेंद्र म्हणजे बाबा एक सोलापूरचा विजन घेऊन जाणारा आमचा आमदार आहे, म्हणून त्याला त्यांनी ताकद दिली. त्यामुळं आज आमच्या मिल कामगारांचा प्रश्न कायमस्वरूपी संपलेला आहे. नाहीतर पूर्वी 25% मिळेल तर 6 कोटी रुपये आम्हाला भरावं लागले असते. आमची परिस्थिती अशी आहे, झाडूपट्टीसुद्धा कोण 50 रुपये देत नाही अशी अवस्था आहे. आणि 6 कोटी आम्ही कुठनं उभा करणार होतो, ती सुद्धा दादाने येऊन 2.5 केली. म्हणजे नजराणा आता जो भरायचा आहे तो नजराणा 2.5 भरायचा आहे. 1994ची रेडिरेक्शनल रेट जो आहे त्या रेटप्रमाणे आमचं जवळजवळ 6 लाखात आमचं काम होणार आहे. आणि ते 6 लाख रुपये कुठल्याही कामगाराकडनं आम्ही घेणार नाही. जो बांधून देणार आहे त्याच्याकडे ते वर्ग करणार आहोत. त्यामुळं कारण परिस्थिती तशी आहे, कामगारांची परिस्थिती तशी आहे. आम्ही तिथं राहिलो आहे, आम्हाला सगळी परिस्थिती जाण आहे. पण हे काम करत असताना किती दिवसात झालं सांगा मला. देवेंद्रदादांनी चिकाटी घेतली, मनावर घेतलं आणि पालकमंत्र्यालाही बसू दिलं नाही आणि बावनकुळे साहेबालाही नाही. म्हणजे पाठपुरावा करण्याची सुद्धा जी हिंमत, जे धाडस, जे समजावून सांगण्याचं काम देवेंद्रदादांनी दिलं. मी आमच्या सर्वांच्या वतीनं देवेंद्रदादाचं राजकारण हे अजरामर राहील, या सर्वांचा आशीर्वाद त्यांना राहील. आज शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा पोटे यांनी B2चा विषय आज मंजूर करून घेतलेला आहे. त्यांच्या मनात आले की कुठलेही प्रश्न मनाने त्यांनी सोडवतात. आज प्रश्न सोडवताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच बावनकुळे साहेब, तसेच शहराचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब, हे सर्व त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या प्रयत्नांना यांनी पाठीशी राहून यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि आमदार साहेबांनी जे मनात त्यांनी सोलापूर शहराच्या विकासाचं असू द्या आणि कुठलेही प्रश्न असू द्या, त्यांनी एक जिद्दीनं काम करतात आणि सोलापूर शहरासाठी चांगला आमदार या ठिकाणी भेटलेला आहे. आणि कुठलेही प्रश्न असू द्या त्यांनी मनाने काम करत असतात. आणि या ठिकाणी सोलापूर शहराचा B2चा प्रश्न आज मार्गी लावलेला आहे. मंगला दिलीप कोल्हे, माजी नगरसेविका. लक्ष्मीविष्णू चाळीतून आम्ही दोघंही निवडून आलो. तिथं लक्ष्मीविष्णू चाळीत राहायला आज कमीत कमी 15-20 वर्ष झालं. आम्ही ह्या B2चा उठण्यासाठी फार प्रयत्न केला भाऊनी, पण आत्ता त्याचं मार्गी लागलं आणि आम्हाला यश मिळालं. ते पण दादानी केलं. त्यांना साथ दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, परत पालकमंत्री गोरे साहेब, आणखीन बावनकुळे साहेब यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून हा विषय मार्गी लावून आम्हाला आनंद दिला ह्याच्यातून की आज किती वर्ष झालं आम्ही ह्या B2 उठण्यासाठी आणि एवढ्या छोट्या घरात राहून लोकांनी 2-2, 3-3 पिढ्या काढल्या त्याच्यात. तर ते आता फारच आनंद झाले लोकांना. नमस्कार.
आज ऐतिहासिक असा निर्णय झालेला दिवस आहे. आपल्या सोलापूरकरांसाठी खूप आनंदायी दिवस आहे. आज इथं लक्ष्मी विष्णू चाळीची महिला उपस्थित आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही खूप आनंद होत आहे की आपले दिलीपभाऊ कोल्हे आणि मंगलाताई त्यांच्यासोबत असल्यामुळे आणि आपले देवेंद्रदादा सारखं पुरवठा केल्यामुळे आज B2चा विषय मार्गी लागला. हे सर्व श्रेय आपले मुख्यमंत्री लाडके देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि आपले गोरेभाऊ आणि बावनकुळे साहेब हे सगळ्यांचं श्रेय आहे. आणि आज देवेंद्रदादा एवढा खुश आहेत की आज गुरुवारच्या दिवशी हे निर्णय झालेला आहे. आणि चाळीतले महिला आज त्यांना न सांगता मंगलाताई म्हणत आहे की न सांगता त्यांनी सगळे इथं ऑफिसमध्ये येण्यासाठी आग्रही होते म्हणले आहे. आणि आज हे खूपच ऐतिहासिक म्हणलं तर कोठे लाखो रुपयाचं त्यांचं जे भरायचं रक्कम होतं आज खूप कमी 2.5 हे टक्के भरणं इतकंच कमी केलेलं आहे आपलं सरकारने. खरंच सगळं सरकारला मी धन्यवाद देते आणि आज आपल्या पूर्ण सोलापूरकरांचं दिवाळी मानत आहे असं मी सांगते. आम्ही चाळीतल्या महिला लक्ष्मी विष्णूच्या चाळीतल्या महिलांना खूप आनंदी आहोत हे निर्णय झाल्याबद्दल. आज 25 वर्षापासून दिलीप भाऊ आमच्याकडनं सातत्यानं प्रयत्न करीत होते. प्रत्येक ते युट्यूब काढासाठी मुंबई जा पुणे जा इकडे जा करत होते. प्रत्येक वेळेस त्यांना कुठंच असं कुठल्याच मंत्र्यांनी त्यांना सहकार्य केलं नाही. पण ज्यावेळेस दादा निवडून आले आम्हाला आम्ही निवडून इलेक्शनला दादा उभारले भाऊ उभारले त्यावेळेस आम्ही इथं येऊन मिटिंग घेतली होती. भाऊने आम्हाला इथं आणलं होतं. त्यावेळेस आम्हाला दादानी वचन दिलं तुमच्या चाळीचा मार्ग मी लावतो आणि ते शब्द दादानी पाळला आणि आज त्याचा निर्णय लागला. त्याबद्दल चाळीच्या वतीने मी आभार मानते की दादांना आम्हाला वचन दिलेलं होतं की आम्ही तुमच्या घराचा निकाल पूर्ण करतो म्हणून. याच्यासाठी आम्हाला खूप आनंद झाला आहे. आज तो पूर्ण झालेला आहे. एवढ्या वर्षाचा आम्हाला एकदमच आज एकदम खूप एवढं आनंदपूर्वक झालेलं आहे. त्यांनी काय केलं काय नाही हे आम्हाला माहीत आहे. आता आम्ही जवळजवळ 25 वर्ष झालं चाळीत राहतो. त्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही. लाडक्या बहिणीची योजना असो अगर काय असो त्यांनी कोट्यांना सांगितले पण सगळ्यात त्यांनी आमच्यापर्यंत आणले. त्यांचं ते बोलणं पण आम्हाला कसं भाऊच आहे. ते आमचे देव पण आणि आमचे दानव पण सगळे त्यांनीच आहे. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.